जय मदारी भक्तजन हो. मी तुळजाई भक्त निखिल भाऊ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो. भक्तजनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही खंडोबा मंदिरामध्ये श्री खंडेरायांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पुढे मार्गस्थ झालो. तिथून पुढे आम्ही चोळप्पा महाराजांच्या मठात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं, पण तिथे मला काही व्यवस्थित व्हिडिओ वगैरे काही करता आले नाही. त्यामुळे तिथले व्हिडिओ मी काही काही केले नाही आहे. त्यानंतर आम्ही आलो बाळप्पा महाराजांच्या गुरुमंदिरामध्ये. इथे आल्यानंतर साक्षात स्वामी महाराजांची असण्याची अनुभूती प्रत्येक स्वामी भक्ताला नक्कीच येते, कारण इथे साक्षात स्वामींचे चरण प्रत्येक जमिनीवर कोरले गेले होते आणि इथल्या लोकांनी त्या प्रत्येक पर्टिक्युलर लादीवर एक चौकट करून ठेवली होती, जेणेकरून कुठल्याही भक्ताचा त्या स्वामींच्या चरणावर पाय पडू नये. त्या सर्व चरणांचं आणि गुरुमंदिराचं खूप छान असं दर्शन आम्ही सर्वांनीच घेतलं. तुम्हीसुद्धा घ्या. श्री स्वामी समर्थ. सद्गुरुताई. खरंच भक्तजनो, हे सगळं पाहिल्यानंतर मनात फक्त भक्तिभाव हीच भावना येते. धन्य ते श्री स्वामी समर्थ, धन्य त्यांचे शिष्य श्री बाळप्पा महाराज, धन्य त्यांचे शिष्य चोळप्पा महाराज आणि सर्वच त्यांचे शिष्यगण. हे सगळं पाहिल्यानंतर, हे सगळं अनुभवल्यानंतर स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात जाण्याची ओढ आणखीनच वाढायला लागली आणि आम्ही सर्वच जण तिकडे मार्गस्थ झालो. चला तर जाऊया स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिराकडे. अखेर आम्ही सगळे वटवृक्ष स्वामी मंदिरामध्ये दाखल झालो आणि स्वामींच्या आशीर्वादाने त्यांची आरतीसुद्धा आम्हाला मिळाली. खूप सुंदर अनुभव होता भक्तजन हो. खूप सुंदर अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. काढलायस ना व्हिडिओ? निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे समर्थ ग्रामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ भक्तजन हो. तर अशा प्रकारे भक्तजन हो, अक्कलकोट नगरीत आल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं क्रमवार दर्शन घेतलं. खूपच अद्भुत आणि खूपच सुंदर असा अनुभव होता. त्यानंतर आम्ही इथे असलेल्या अन्नछत्रकडे जेवणासाठी आलो, परंतु तिथे फारच गर्दी असल्यामुळे आम्ही काही तिथे जेवणाचा आस्वाद घेतला नाही. आम्ही बाहेरच जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या माझ्या आईच्या दर्शनासाठी. ते म्हणजे तुळजापूर आणि येरमाळ्याकडे आम्ही प्रस्थान केलं. दुष्ट दैत्याचे करुणी मर्दन, वाचविले भक्तासी त्वरित येऊन, म्हणते त्वरिता तियेसी भक्तजन, तीच तुळजा भवानी. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी माझी आई तुळजाभवानी. भक्तजन हो, इथे आल्यानंतर सगळं काही विसरलं होतं. तुमचं दुःख, तुमचा त्रास, तुमचे हेवे दावे सगळं काही बाजूला ठेवून सर्व काही आईच्या चरणांवर अर्पण करावंसं वाटतं. आईच्या चरणावर माथा टेकवणारा प्रत्येक भक्त हा समाधान घेऊनच तुळजापुरातून त्याच्या स्वस्थानी जातो, हे मात्र निश्चित. कारण आई आपल्या भोळ्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही आणि आई
आपल्या भोळ्या भक्ताबरोबर कधीच चुकीचं होऊ देत नाही. बोला आईला जाऊ दे उधे. आईच्या या सबंध दरबारामध्ये आम्ही बराच काळ घालवला. इथे छान छान फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही येरमाळ्याला प्रस्थान केलं भक्तजन हो. पण तिकडे गेल्यावर सुद्धा मला इतका काही व्हिडिओ वगैरे करता आले नाही, त्यासाठी क्षमस्व. तर हा होता आमचा सर्व देवदर्शनाचा प्रवास भक्तजन हो. तुम्हाला हा सर्व प्रवास कसा वाटला? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. कमेंटमध्ये नक्की आई राजा उधे उधे लिहा आणि या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भक्तजन हो. इथून पुढे असेच सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहे. जय माता दी भक्तजन हो. श्री स्वामी समर्थ.